नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे। आता आहे आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे उत्तर लेखन कौशल्य। मग याच्यामध्ये तुमचे जे मेन्सचे सगळे सब्जेक्ट आहेत सोबतच तुमचा जो ऑप्शनल ज्याला आपण म्हणू शकतो की तुमच्या पोस्ट मिळवण्यासाठी जो सगळ्यात महत्त्वाचा पेपर राहतो तो म्हणजे तुमचा ऑप्शनल पेपर। ठीक आहे, ओके। आता इथे तुम्हाला 2025 वर्णनात्मक पॅटर्न साठी आपल्या या ऑफिशियल वेबसाईट वरती कंप्लीट पुस्तक सूची मिळत आहे, लक्षात घ्या। त्याच्यासाठी तुम्हाला एमपीएससी सेक्शन मध्ये जायचं आहे। एमपीएससी सेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम याच्यामध्ये तुम्हाला एसे रायटिंग, कॉम्प्रिहेन्सिव्ह, अनिवार्य इंग्लिश, अनिवार्य मराठी, जीएस पेपर 1, जीएस पेपर 2, 3, 4 आणि 5 सगळ्या सब्जेक्टची मराठी मधली अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं मिळत आहेत, लक्षात घ्या। आणि याच्यापैकी आपण आज जीएस पेपर 1 जनरल स्टडीज 1 जो तुमचा पेपर आहे आणि सोबतच जिओग्राफी ऑप्शनल असणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथं तुम्हाला हिस्ट्री आणि जिओग्राफीची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं मिळत आहेत, लक्षात घ्या। तर मराठीमध्ये संदर्भ उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आणि एवढीच पुस्तकं अभ्यासून आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून तुम्ही तुमची जी ही राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा आहे ही क्वालिफाय होऊ शकता, लक्षात घ्या। ठीक आहे, तर इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट, जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आहे, इंडिया द फिजिकल ऍस्पेक्ट्स, त्याच्यानंतर तुम्हाला इथं कृषी विषयक घटक असेल, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल काही आपल्याला जास्त नाहीये सोडा, पण बाकीचे जे पुस्तक आहेत, बाकीची पुस्तकं जसं की प्राकृतिक भूगोल आहे, तर याच्यामधून अभ्यास करून तुम्ही खूप चांगला स्कोर गाठवू शकता, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा। आणि या सगळ्या पुस्तकातूनच आन्सर रायटिंग आपण इथं शिकणार आहोत, काही डेमो क्वेश्चन्स आपण इथं देणार आहोत। बाकी आन्सर रायटिंग साठी बॅचेस वगैरे जॉईन करायच्या असतील तर तुम्ही करू शकता आन्सर रायटिंग प्रोग्राम। ठीक आहे, ओके। चला तर बघा, आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आपण इथं घेऊया। फर्स्ट क्वेश्चन बघा तुमच्या समोर आहे। काय आहे आपला पहिला क्वेश्चन? क्वेश्चन तुम्हाला इथं दिलाय की अरबी समुद्राच्या तुलनेमध्ये, बघा क्वेश्चन तुम्हाला दिलाय की अरबी समुद्राच्या तुलनेत, ठीक आहे, बंगालचा उपसागर चक्रीवादळांचा अधिक धोका का आहे? अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोघांना इथं कंपेअर केले आणि दोघांपैकी काय म्हटलंय की बंगालच्या उपसागराला चक्रीवादळांचा धोका का जास्त आहे। ओके, इथं तुमचा क्वेश्चनचा एक पार्ट संपतो। भारतातील अलीकडील चक्रीवादळांच्या संदर्भात या घटनेची चर्चा करा। आता क्वेश्चनचा जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा क्वेश्चन करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे का? ओके, की रिसेंट मध्ये जी चक्रीवादळ येऊन गेलेले, मग ही चक्रीवादळ अरबी समुद्रात आलेली होती का, बंगालच्या महासागरामध्ये आलेली होती का, किंवा इतर ठिकाणी आलेली होती? मग त्याला कोरिलेट करून त्यांनी काय केलं, स्टॅटिकचा पार्ट विचारला, बरोबर। म्हणजे तुमचा जीएस पेपर 1 असू द्या इथं किंवा तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असू द्या, करंट मध्ये ज्या न्यूज राहतात जिओग्राफीशी रिलेटेड, जसं की तुम्ही जिओग्राफी अँड यू हे मॅगझिन जे आहे, जिओग्राफी ऑप्शनल जर तुमचा असेल ना तर तुम्ही वापरू शकता, त्याच्यामधून तुमच्या बऱ्याच न्यूज कव्हर होतात। आणि जर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही योजना मॅगझिन वापरू शकता। योजना मॅगझिन मध्ये पण तुम्हाला इथं खूप जास्त ज्या आपल्या न्यूज असतात ना त्या न्यूज इथं कव्हर केल्या जातात। तर पहिली गोष्ट तुम्ही राईट डाऊन करून घ्या इथं की करंट अफेअर्स मध्ये जर एखाद्या घटना असतील तर त्याच्याशी रिलेटेड स्टॅटिकचा पार्ट आपल्याला क्वेश्चन थ्रू विचारला जातो। ठीक आहे, म्हणजे एक पार्ट तुम्हाला वरती स्टॅटिकचा दिसतोय, दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला काय म्हटलंय की अलीकडे जी चक्रीवादळ आलेली आहेत ना त्याच्या संदर्भात घटनेची चर्चा करा। ओके, क्लिअर। चला तर इथं सुरुवातीला आपल्याला काय माहित पाहिजे, अरबी समुद्राबद्दलची सगळी माहिती माहित पाहिजे। म्हणजे असं नाही की अरबी समुद्राची दिशा कोण, सिंपल झालं ते मान्सून मेकॅनिझम पासून तुमचा जो क्लायमेटॉलॉजीचा भाग येतो, बरोबर,
तर तिथून आपल्याला सगळी माहिती पाहिजे, तर तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ना, तर ते अशा पद्धतीचे क्वेश्चन इथे टॅकल करता येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथे बघा, अरेबियन सी वर्सेस बे ऑफ बेंगॉल. आता तुम्ही म्हणाल की मॅडम अशा पद्धतीच्या डायग्राम काढायची आम्हाला काही गरज आहे का? बघा, क्वेश्चन रीड केल्या केल्या आपल्याला समजलं पाहिजे की इथं मॅप ड्रॉ करायची गरज आहे का, बरोबर. ते मी तुम्हाला आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये शिकवेन. ज्यांना आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करायचा आहे तुम्ही करू शकता. माझा नंबर मी तर तुम्हाला शेअर करते. हा माझा नंबर आहे 9404033073. या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. तर बघा, अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल. अरेबियन सी अर्लियर जनरेटेड वन सायक्लॉन अ इयर. मी तुम्हाला म्हटलं की नाही की करंट मध्ये कुठलं सायक्लॉन आलं होतं का बाबा? बे ऑफ बेंगॉल प्रोड्यूस 4 सायक्लॉन्स अॅन्युअली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, क्लिअर. तर ह्या गोष्टी इथं लक्षात घेऊन आपल्याला समजलं पाहिजे की बाबा क्वेश्चन कसे फ्रेम होऊ शकतात. आणि याच्यासाठी बेस्ट आहे की तुम्हाला काय करायचंय, युपीएससीचे जे क्वेश्चन पेपर आहेत ना त्याचा थोडासा तुम्हाला इथं आधार घ्यायचा आहे. तर क्वेश्चनचा पार्ट समजला. तुम्हाला पहिल्यांदा सांगायचंय की बाबा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरांनाच का चक्रीवादळाचा धोका आहे. हे संपल्यानंतर तुम्ही सांगा की अलीकडे जी चक्रीवादळ आली होती ना त्याची तुम्हाला इथं चर्चा करायची आहे. क्वेश्चनचे जर दोन्ही पार्ट तुम्हाला येत असतील लिहायला तरच तुम्ही तो क्वेश्चन चूज करा, अदरवाईज करू नका, नाहीतर बॅड इम्प्रेशन पडतं. ठीक आहे, चला आता तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे बघा. हे क्वेश्चन हा क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे, तर याचा अप्रोच तुमचा कसा असला पाहिजे. ठीक आहे, दृष्टिकोन. तर लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चनचा पहिला पार्ट काय होता की अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याच्यामध्ये कम्पेअर करून त्यांनी विचारलं होतं की बाबा अरबी समुद्रापेक्षा आता अॅन्युअली 4 सायक्लॉन्स येतात असं आपण बघितलं कुठं, बंगालच्या उपसागरामध्ये. मग हे सांगायचंय तुम्हाला की का बरं तिथं सायक्लॉन जास्त येतात, बरोबर. तर बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रापेक्षा अधिक चक्रीवादळांचे औचित्य सिद्ध करणारा डेटा तुम्हाला द्यायचा आहे आणि उत्तराचा परिचय तुम्हाला इथं द्यायचा आहे. म्हणजे इंट्रो मध्ये काय लिहायचं असतं माहिती का, क्वेश्चनचा जो पहिला पार्ट आहे, लक्षात घ्या, क्वेश्चनच्या पहिल्या पार्ट मध्ये काय विचारले त्याच्याशी रिलेटेड अतिशय महत्वाची माहिती जी तुम्ही 3 किंवा 4 लाईन मध्ये सांगू शकता. इंट्रोडक्शन किती लाईन मध्ये असतं, 2 किंवा 3 लाईन मध्ये जास्तीत जास्त, ते तुम्हाला तिथं सांगायचंय, बरोबर. भले तुम्हाला बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, सायक्लॉन सगळी माहिती की का बरं असं होतं, पण मेन पॉइंट काय आहे ते तुम्हाला लिहायचे, कारण का बॉडी पार्ट मध्ये आपल्याला सगळं एक्सप्लेन करायचंच आहे. लक्षात आलं. नेक्स्ट पॉइंट बघा, बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रापेक्षा जास्त चक्रीवादळाची कारणं द्या. ठीक आहे, नंतर तुम्हाला काय करायचंय, परिचयानंतर तुम्ही रिझन द्यायला चालू करा की का बरं जास्त चक्रीवादळ तिथं येत आहेत. ओके, आणि भारतीय किनाऱ्यावर आढळणाऱ्या अलीकडील प्रमुख चक्रीवादळांचा शोध घेऊन तुम्हाला काय करायचंय, फायनली इथं निष्कर्ष लिहायचा आहे. तर आन्सर रायटिंग इतकं पण अवघड नाहीये, लक्षात घ्या, आणि इतकं पण सोपं नाहीये. जेव्हा तुम्ही हे स्किल आहे बघा, स्किल शिकावं लागतं. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुम्हाला काय होईल, या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी थोड्याशा सोप्या होत जातील. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला बघा, तर आपण उत्तर लेखन स्टार्ट करूया. तर इंट्रो मध्ये तुम्ही काय लिहिणार, इंट्रो मध्ये तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे, बरोबर. थोडक्यात लिहायचं आहे की बाबा 8041 किमीचा किनारा असलेला भारतीय उपखंड चक्रीवादळांसाठी अत्यंत असुरक्षित आहे. कसा आहे, अत्यंत असुरक्षित आहे. ठीक आहे, ओके, 8041 किमी. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे 8041 किमी लिहायची गरज होती का? होती. लक्षात घ्या, आता ए नावाचा विद्यार्थी तो फक्त लिहितोय की बाबा भारतीय उपखंड चक्रीवादळांसाठी अत्यंत असुरक्षित आहे, बरोबर. पण बी स्टुडंट काय लिहितोय, स्टार्टिंग कशी करतोय, 8041 किमीचा किनारा असणारा भारतीय उपखंड चक्रीवादळांसाठी अत्यंत असुरक्षित आहे. सो इम्प्रेशन कुणाचं जास्त पडणार आहे, कारण फॅक्च्युअल डाटा तुम्हाला इतका चांगला माहितीये, हे समोर एक्झामिनरला लक्षात येतं. ओके, तर बंगालच्या उपसागरात अरबी समुद्राच्या तुलनेमध्ये 4 पट चक्रीवादळ आहे. ओके, किती पट आहे, 4 पट आहेत. हे तुम्ही इंट्रो मध्ये लिहा. आणि ही घटना भौगोलिक एक मिनिट टाइम,
चला, तर ही घटना जी आहे ना भौगोलिक, हवामानशास्त्रीय आणि महासागरीय घटकांद्वारे प्रभावित आहे. जसं मी तुम्हाला बोलले की क्लायमेटोलॉजीचा इथं सगळा भाग येतो, भौगोलिक लोकेशन असेल बरोबर, हवामानशास्त्रीय आणि महासागरीय म्हणजे ओशनोग्राफी, या सगळ्यांमुळे हा घटक प्रभावित आहे लक्षात घ्या. आणि हवामान बदल आणि मानव वंशजन्य क्रियाकलापांमुळे वाढलेली आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं की हे जे 4 पट चक्रीवादळ तिथे येतात तर याच्या पाठीमागं भौगोलिक कारण आहे, हवामानशास्त्रीय आहे, त्याच्यानंतर महासागरीय घटक आहेत आणि काही प्रमाणामध्ये हवामान बदल आणि मानवी क्रियाकलाप याच्यामुळे सुद्धा हे जे चक्रीवादळांची संख्या आहे ना ही वाढलेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्ही लिहाल बॉडी पार्ट, आन्सरचा बॉडी पार्ट. बॉडी पार्ट मध्ये आता काय लिहायचंय, बॉडी पार्ट मध्ये तुम्हाला सगळे रिझन एक्सप्लेन करायचे. लक्षात आलं. इथं तुम्ही लिहा की बाबा अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरामध्ये जास्त चक्रीवादळ घडण्याची कारण. ओके, पहिलं कारण आहे भौगोलिक आणि समुद्रशास्त्रीय घटक, जे आपण एका लाईन मध्ये इंट्रो मध्ये लिहिलं होतं तेच पुढे एक्सप्लेन करायचंय बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला भौगोलिक आणि समुद्रशास्त्रीय घटकामध्ये काय लिहायचंय, फनेल सारखा आकार बरोबर. उपसागराची जी अवतल रचना आहे, आता तुम्ही मॅप समोर आणा बरोबर, मॅप समोर आणा की भारत, बांगलादेश आणि म्यानमारच्या किनाऱ्याकडे जी वादळाची लाट जी आहे ना निर्देशित करते बरोबर, किंवा वादळाचं प्रमाण वाढवते, त्यांचा प्रभाव तीव्र करते. का तर जो फनेल सारखा आकार आहे ना त्याच्यामुळे. कशामुळं, जो फनेल सारखा आकार आहे त्याच्यामुळे. भारताचा मॅप तुम्ही इथं आठवा. ठीक आहे, ओके. आता अरबी समुद्रामध्ये ही कंडिशन थोडीशी कमी आहे, ज्याच्यामध्ये समान उच्चारित फनेल सारखा आकार नसतो. त्याच्यामुळे काय होतं, इकडं जे वादळाच्या वाढीचं प्रमाण आहे ना ते वादळाच्या वाढीचं प्रमाण कमी होतं. लक्षात घ्या. तर मेन डिफरन्स काय आहे, फनेल सारखा आकार असणं, ज्याच्यामुळं कुठं वादळ जास्त येतात कुठं वादळ कमी येतात, हे आपल्याला थोडंसं इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उथळ किनारपट्टीची पाणी, इथं तुम्ही लिहू शकता की पाण्यामुळे काय होतं, वादळाची लाट लक्षणीयरित्या म्हणजे वाढते, ज्याच्यामुळे काय होतं, चक्रीवादळ जमिनीवर येतात तेव्हा तीव्र पूर येतो. लक्षात आलं. कारण का, उथळ किनारपट्टीचं पाणी बरोबर. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट तुम्ही लिहू शकता अनुकूल हवामान आणि परिस्थिती. आता याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त कंटेंट केअरफुली लिहावं लागतं. तर इथं तुम्हाला समुद्राचं जे टेम्परेचर आहे, बंगालच्या उपसागरातलं टेम्परेचर बरोबर, जे 28 डिग्री सेल्सिअसच्या वर राहतं आणि त्यात 30 किंवा 32 पर्यंत पण जातं. तर हे मेन रिझन आहे की तिथे जास्त चक्रीवादळ तयार होतात. लक्षात घ्या. म्हणजे हे जे तुम्ही टेम्परेचर इथं मेन्शन करणार आहेत ना तर याच्यावरती तुम्हाला मार्क मिळणार आहेत, कारण तुम्ही प्रॉपर पॉइंट लिहिताय. लक्षात आलं. ठीक आहे. मग इथं काय होतं, हवा आणि बाष्पीभवन वाढतं आणि त्याच्यामुळे वादळ तीव्र होण्यासाठी ऊर्जा मिळते. रिझन काय आहे, टेम्परेचर बरोबर. नद्यांमधून उबदार पाण्याचा प्रवाह, गंगा, ब्रह्मपुत्रा यांसारख्या ज्या प्रमुख नद्या आहेत ना त्या काय करतात, उबदार पाणी सोडतात. त्याच्यामुळे पृष्ठभागावरील थंड पाणी होण्यास प्रतिबंध होतो. आणि अरबी समुद्रामध्ये मात्र इथं सगळं विपरीत आहे. लक्षात घ्या. ओके, तापमान तिथं टिकून राहतं, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला जी वादळांची संख्या आहे ती वादळांची संख्या कमी दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वायुमंडलीय गतिशीलता. बघा आता इथं कमकुवत वाऱ्याचा तुम्ही उल्लेख करू शकता की बाबा उपसागरामध्ये वाऱ्याच्या वेगातील जो फरक आहे ना त्या फरकामुळे तुम्हाला दोन्ही ठिकाणी जी चक्रीवादळ येतात त्याच्यामधला डिफरन्स दिसू शकतो बरोबर. ओके. आणि इतर घटकामध्ये तुम्ही मान्सून नंतरचा प्रभाव लिहू शकता. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जो परतीचा मान्सून आहे बरोबर तो काय करतो, बे ऑफ बेंगॉल मध्ये चक्रीवादळांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. कमी दाबाचं क्षेत्र आहे, स्थिर वारे आहे, याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथं घडतात. ठीक आहे. तर जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ना ते महत्वाचे पॉइंट्स तुम्ही इथे लिहायला चालू करा. तर फनेल सारखा आकार हे आपण पाठीमागे बघितलेला आहे. थोडक्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची एक डायग्राम जी आहे ना ती डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. आउटलाईन काढा आणि नेहमी लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये काढाल ना, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये डायग्राम काढाल तेव्हा असा चौकोनी एक बॉक्स करून तुम्ही तिथं डायग्राम काढली पाहिजे. लक्षात घ्या. तरच काय होतं, तिथं मार्क तुम्हाला मिळू शकतात. तिथं तुम्ही अरेबियन सी म्हणा, इथं तुम्ही बे ऑफ बेंगॉल म्हणा. लक्षात आलं, क्लिअर.
ओके, असं आउटलाईन न मारता तुम्ही कधी डायग्राम काढू नका, ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा, आता एक क्वेश्चनचा पार्ट आपला संपला. पुढचा पार्ट काय आहे की अलीकडील प्रमुख चक्रीवादळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकत आहेत. कुठं धडकत आहेत? पूर्व किनाऱ्यावर. याच्यामध्ये तुम्हाला आता पेपर तुमचा 25चा आहे, तर तुम्हाला 20, 21, 22, 23, 24 या वर्षामध्ये जी चक्रीवादळ आले त्यांच्याबद्दल लिहावं लागेल. जसं की इथं लिहिले चक्रीवादळ अम्फान 2020, हे सगळं लिहावं लागतं. त्याची तीव्रता लिहू शकता तुम्ही, प्रभाव लिहा. पूर्व भारतामध्ये विशेषतः पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रचंड विनाश. चक्रीवादळ यास 2021, तीव्रता अतिशय तीव्र चक्रीवादळ, प्रभाव ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये भीषण पूर. चक्रीवादळ मोचा 2023, प्रभाव बांगलादेश आणि म्यानमारमध्ये व्यापक विनाश झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहिणार? निष्कर्ष लक्षात घ्या. निष्कर्ष कसा लिहायचा असतो ते तुम्हाला लक्षात येईल. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राबद्दलचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये तुमचा जास्त फोकस कशावरती राहतोय की अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळांची संख्या का जास्त आहे. सो तुम्ही निष्कर्ष लिहिताना शेवटी कशाबद्दल लिहिणार? अगोदर इथं बंगालच्या उपसागराबद्दल लिहिणार. ठीक आहे, की बाबा भौगोलिक वैशिष्ट्ये आणि समुद्राच्या पृष्ठभागाचं उच्च तापमान हे चक्रीवादळांना अधिक प्रवण बनवतं. ओके, हवामान बदलामुळे वारंवारता तीव्र होते. आणि मग तुम्ही जो मुद्दा अरबी समुद्राचा आहे ना तो लिहू शकता. आणि मग तुम्ही शेवटचा पण जो पॉइंट आहे ना की तुम्हाला अलीकडचे चक्रीवादळ म्हटले, तर त्याचे पण एक दोन एक्झाम्पल इथं टाकून तुम्ही 3 ते 4 लाईन मध्ये निष्कर्ष लिहू शकता. म्हणजे सांगण्याचा माझा उद्देश काय आहे की निष्कर्ष कसा लिहायचा असतो. क्वेश्चन मध्ये ज्या भागावरती जास्त फोकस आहे तो भाग तुम्ही आधी लिहा, ज्या भागावरती कमी फोकस आहे तो 2 नंबरला लिहा, आणि जो एंडिंगचा भाग आहे त्याच्याबद्दल 1 लाईन लिहून तुम्ही बॅलन्स निष्कर्ष इथं लिहू शकता. अतिशय साधी सोपी पद्धत आहे ही निष्कर्ष लिहिण्याची. ओके, क्लिअर. तर इथं आपला हा क्वेश्चन संपतो. याच्यासाठी तुम्ही दाते सरांचं पुस्तक वापरू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लायमेटोलॉजी, जिओमॉर्फॉलॉजी, ओशनोग्राफी सगळं दिलेलं आहे. मॅपसाठी तुम्ही जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड, सिद्धार्थ सरांची जी पुस्तक आहेत ती तुम्ही लिहू शकता. भारताचा भूगोल अनिरुद्ध सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता. आन्सर रायटिंग अजिबात अवघड नाहीये, फक्त तुम्हाला काय पाहिजे इथं, तुम्हाला प्रॉपर पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजे किंवा असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पठारांना अनेकदा खनिजांचे खजिना असं संबोधलं जातं. पठारांना अनेकदा खनिजांचे खजिना असं संबोधलं जातं. जगातील प्रमुख पठारांच्या संदर्भात या विधानाची चर्चा करा. बघा, पठारांना खनिजांचे खजिना असं संबोधलं जातं. जगातील प्रमुख पठारांच्या संदर्भात या विधानाची चर्चा करा. 150 शब्दामध्ये लिहायचंय. आता तुम्हाला जे पठार आहेत ना, जगातील प्रमुख पठार म्हटलंय, बरोबर. मग क्वेश्चन काय म्हणतोय तुमचा? पठारांना अनेकदा खनिजांचा खजिना, जसं की आपण छोटा नागपूर प्लॅट्यू आहे, बरोबर. आणि मग तुम्हाला हे पठार का बरं खनिजांचा खजिना आहे असं लिहून तुम्हाला उत्तराला इथं द्यायचं आहे. ठीक आहे, बघा दृष्टिकोन कसा पाहिजे. पठार म्हणजे काय? पठार हे खनिजांचे समृद्ध ग्रह म्हणून का ओळखलं जातं याच्यात थोडक्यात सांगून इंट्रो चालू करायचा आहे. क्वेश्चनचा सेकंड भाग आहे जगातील प्रमुख पठार, तर त्यांच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे. खनिज आधारित आर्थिक क्रियाकलाप प्रतिबिंब. आता हा जो पॉइंट आहे खनिज आधारित आर्थिक क्रियाकलाप, हे तुम्हाला इथे हिडन पॉइंट आहे. हा हिडन पॉइंट तुम्हाला ओळखून आन्सर रायटिंग मध्ये लिहायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. पठारांची भूमिका तुम्हाला हायलाइट करायची आहे आणि मग तुम्हाला इथे योग्य निष्कर्ष काढायचा आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचा आहे. परिचयामध्ये तुम्ही काय लिहिणार? पठारांना खजिनाग्रह का म्हटलं जातं? तर पठार जिओमॉर्फॉलॉजी मध्ये जर आपण बघितलं तर टेक्टोनिक हालचाली, ज्वालामुखी पठारांचे प्रकार आहेत की नाही, बरोबर. ज्वालामुखी क्रियाकलाप, धूप प्रक्रियांद्वारे मी तुम्हाला बोलले होते की पठार कसे बनतात ते तुम्हाला लिहायचं आहे. भूभाग असेल त्यांच्या खनिज समृद्धीसाठी ओळखले जातात, बरोबर. खनिजांचे खजिना हा शब्द पठारावरती धातू, नॉन मेटॅलिक खनिजांचा महत्वपूर्ण साठा म्हणून योग्य आहे. जागतिक स्तरावर याच्यामुळे काय झाले,
औद्योगिक वाढ आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. इतकं तुम्ही इंट्रो मध्ये लिहू शकता. बाकी तुम्ही इंट्रो मध्ये लिहित बसू नका. कोणती पठार आहेत, काय खनिज आहे, ते तुम्हाला बॉडी पार्ट मध्ये लिहायचं आहे, ते तुम्हाला इंट्रो मध्ये लिहायचं नाही. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला पुढचा क्वेश्चनचा जो पार्ट आहे, जगातील प्रमुख पठारांमध्ये खनिज संपत्ती. आता याच्यामध्ये तुम्ही मग जगातली प्रमुख पठारांचा उल्लेख इथं आलाच पाहिजे. सुरुवात तुम्ही आपल्या भारतापासून करा. छोटा नागपूरचं पठार भारत, मग इथं तुम्हाला भारताचे खनिज हृदय पण ओळखलं जातं, लिहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला आता इथे लिहिलं पाहिजे की तिथे काय काय मिळतं. कोळसा भारताच्या ऊर्जा क्षेत्राला समर्थन, लोह खनिज पोलाद उद्योग चालवतो, मॅंगनीज आणि मिका इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादनात वापरलं जातं, झरिया कोलफिल्ड्स आणि नोआ मुंडी. बघा हा पॉइंट इथं खूप खूप इम्पॉर्टंट आहे की आर्थिक क्रियाकलापामध्ये कसं योगदान आहे. बरोबर, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा दख्खनचं पठार ज्वालामुखीच्या क्रियेतून निर्माण झालेला आहे, समृद्ध आहे. आता इथं तुम्हाला बॉक्साईट मिळतं जे अॅल्युमिनियम उद्योगासाठी आवश्यक आहे. सोने आहे, कोलार सोन्याच्या शेतामध्ये कोलारमध्ये तुम्हाला सोन्याच्या खाणी मिळतात. आणि काळा कापूस मृदा, रेगूर मृदा कापूस लागवडीसारख्या कृषी क्रियाकलापांना मदत करतो. बरोबर, जी दख्खनच्या पठारावर मिळते, काळी कापसाची मृदा जी ज्वालामुखीच्या क्रियेतून निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर हे झाले आपल्या भारतातली पठारं. तुम्हाला जगातील हा उल्लेख काय आहे. जर फक्त भारतातील म्हटलं असतं तर तुम्ही भारतातील लिहा, पण क्वेश्चन मध्ये उल्लेख जगातील पठारांचा आहे. सो तुम्ही लिहा की युरेनियमचं कोलोराडो पठार कशासाठी प्रसिद्ध आहे. युरेनियमच्या साठ्यासाठी. बरोबर, तांबे आणि पोटॅश साठी. तर युरेनियमचे साठे अणुऊर्जेसाठी आवश्यक आहेत. तांबे आणि पोटॅश इलेक्ट्रॉनिक्स आणि खतांमध्ये वापरले जाते. ग्रँड कॅनन यांसारख्या निसर्गरम्य खुणा देखील वाढवते आणि त्याचे महत्व वाढवते. हे तुम्ही इथं लिहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ओके. तर कोलोराडोचं पठार तुम्ही कशासाठी प्रसिद्ध आहे ते इथं लिहू शकता. त्याच्यानंतर बघा तिबेट पठार. नंतर बघा तिबेट पठार कशासाठी समृद्ध आहे. तिबेटचं पठार लिथियम, आधुनिक बॅटरी तंत्रज्ञानासाठी याच्यावरती खूप जास्त लेख पण आलेले आहेत. क्रोमाइट आणि स्टील आणि मिश्र धातू उत्पादनात वापरले जाते. आशियातील वॉटर टॉवर म्हणून काम करते. यांगचे मेकॉंग यांसारख्या नद्यांना आधार देते. त्याच्यानंतर आहे आफ्रिकन पठार. दक्षिण आफ्रिका सोन्याच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या. उदाहरणार्थ विट वॉटर स्टँड आहे, बेसिन जे जगातलं सोने उत्पादक प्रदेश आहे. तर आफ्रिकन पठाराबद्दल तुम्ही लिहा. तांबे सापडतं तिथं, कटंगा पठार. पण क्वेश्चन आन्सर रायटिंग करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की इथं तुम्हाला बॅटरी तंत्रज्ञानाचा उल्लेख आला पाहिजे, वॉटर टॉवर आलं पाहिजे, यांगचे मेकॉंग नद्यांचा उल्लेख आला पाहिजे. बरोबर, पुन्हा तुम्ही इथं लिहिताय विट वॉटर स्टँड याचा उल्लेख आला पाहिजे, तर तुम्हाला आन्सरचे मार्क मिळणार आहेत. अदरवाईज तुम्ही फक्त आफ्रिकन पठार लिहिताय पण त्याच्यामध्ये तुम्ही कटंगा पठार कांगो मध्ये असलेलं तांब्याच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे याचा जर तुम्ही उल्लेख करत नसाल तर ते उत्तर वरवर राहतं, लक्षात घ्या. ठीक आहे, डीप इन्फॉर्मेशन तिथून जात नाही. एक्झामिनर पर्यंत डीप इन्फॉर्मेशन जाते का, जात नाही. तर या सगळ्या गोष्टी ना थोड्याशा केअरफुली आपल्याला करायचे. मग सांगण्याचा माझा हेतू का आहे की तुम्हाला याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन कुठं मिळेल, ऍज इट इज कंटेंट. तर लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड वाचता त्याच्यामध्ये तुम्हाला सिद्धार्थ सरांच्या पुस्तकामध्ये जगातील सगळी पठारं दिलेली आहेत. आणि फक्त पठारांचं नावच नाही, तर हे जे एक्झाम्पल तुम्ही लिहिताय ना, हे सगळे एक्झाम्पल तिथं तुम्हाला दिलेले आहेत जे ऍज इट इज तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये लिहायचे. त्याच्यासाठी ना तुम्हाला गुगल सर्च करत बसायचं आहे, ना तुम्हाला 10 पुस्तकं वाचायचे. लक्षात आलं. तर कुठून कशी तयारी करायची आहे हे आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की नक्की काय कंटेंट आपल्या आन्सर मध्ये आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे इथं ब्राझिलियन पठार जे लोह खनिज आणि मॅंगनीज साठी प्रसिद्ध आहे. ओके, सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. तर इथं तुम्ही हे लिहू शकता. आता इथं झालं प्रमुख पठार, जगातली प्रमुख पठार तुम्ही लिहिली. बरोबर, त्याच्यानंतर पुढचा जो पाठ राहतो आपल्या क्वेश्चनचा की खनिज आधारित आर्थिक क्रियाकलाप प्रतिबिंबित करण्यामध्ये पठारांची काय भूमिका आहे. हा पॉइंट जरी तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसत नसला तरी सुद्धा हिडन पॉइंट आहे आणि जो तुम्हाला लिहावा लागतो हे मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलंय. तर औद्योगिक पाठीचा कणा
हा पॉइंट तुम्ही लिहा की पठारामधून काढलेली जी खनिजे असतात ती इलेक्ट्रॉनिक, स्टील या उद्योगांना आधार देतात. प्रत्येक पॉइंट तुम्ही लिहिल्यानंतर एक्झाम्पल लिहायला विसरू नका. जसं की भारतातील बाल्को आणि नाल्को हे एक्झाम्पल द्यायला तुम्ही विसरू नका. निर्यात केंद्रित अर्थव्यवस्था बनण्यामध्ये पठारांचा समावेश असतो. आता हे कसं बघा, तर बघा कांगो आणि ब्राझील सारखे जे देश आहेत ना, ते पठारावर आधारित खनिज निर्यातीवर जास्त अवलंबून आहेत. लक्षात घ्या. ऊर्जा संक्रमण, तर तिबेटच्या पठारावरील लिथियम आणि कोलोरॅडो पठारावरील युरेनियम जे आहे ना, हे स्वच्छ ऊर्जेकडे जागतिक बदल घडवून आणत आहेत. हेही पॉइंट तुम्हाला लिहायचे तिथं, बरोबर. आणि हा मुद्दा जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा इथं तुमचं खूप चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला मार्क्स पण चांगले मिळतात. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर एखादा स्टुडंट काय करेल, फक्त जेवढं क्वेश्चन मध्ये विचारलंय तेवढंच लिहिल. हिडन पॉइंट जो विद्यार्थी शोधून लिहिल ना, त्याला इथं खूप चांगले मार्क्स मिळतात. आणि फायनली तुम्ही निष्कर्ष लिहून द्या की पठारांची खनिज संपत्ती जागतिक स्तरावर कशासाठी गरजेची असते, औद्योगिक आणि आर्थिक वाढ देणारी असते, बरोबर. त्याच्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची आहे. आणि शेवटी 2-3 पठारांचा उल्लेख करा, जसं मी पाठीमागे सांगितलं होतं की निष्कर्ष कसा लिहायचा. आणि मग इथं तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ना ते कंप्लीट करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल ही उत्तरं कशी लिहिली पाहिजेत. आणि एकदा का आपल्या लक्षात आलं ना की बाबा इंट्रो मध्ये काय लिहायचं असतं, निष्कर्ष कसा लिहायचा असतो, बॅलन्स निष्कर्ष कसा लिहायचा असतो, तर चांगली पुस्तकं अभ्यासून आपण इथं आन्सर रायटिंगला सुरुवात करू शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे छोटा नागपूर पठाराबद्दल. आता स्पेसिफिक क्वेश्चन त्यांनी विचारलाय छोटा नागपूर पठाराबद्दल. तर छोटा नागपूर पठारावरील खनिज स्त्रोतांची चर्चा करा म्हटलंय, बरोबर. तर चर्चा करा म्हणजे काय, असे कीवर्ड शिकण्यासाठी तुम्ही प्रॉपर आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करा. या विकासामध्ये कोणते भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक महत्वाचे आहेत. ओके, बघा क्वेश्चन कशाबद्दल आहे हे तर आपल्याला समजलं. छोटा नागपूर पठाराबद्दल क्वेश्चन आहे, बरोबर. चर्चा करा म्हटलंय. आता दृष्टिकोन तुमचा कसा असला पाहिजे, 250 शब्दामध्ये उत्तर द्यायचंय. तर छोटा नागपूर पठार हे भारतातील खनिज केंद्रस्थान असं सूचित करून उत्तर सादर करा. जितकं जास्त छोटा नागपूर पठाराचं इम्पॉर्टन्स सांगता येईल ना ते तुम्ही इंट्रो मध्ये सांगा आणि उत्तर स्टार्ट करा. छोटा नागपूर पठारावरील खनिज संसाधन तळ हायलाइट करा. ओके, मेटलर्जिकल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांना आकार देण्यामध्ये त्याची भूमिका काय आहे बघा. भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक महत्वाचे आहेत ते तुम्हाला विचारले, बरोबर. खनिज विपुलते मागील भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक द्या, शेवटचा मुद्दा. आणि तुम्हाला काय करायचं आहे, फायनली इथे योग्य निष्कर्ष काढायचे आहेत. तर लक्षात आलं. आधी तुमचा अप्रोच तयार पाहिजे की कशा पद्धतीनं उत्तर आपल्याला इथं लिहायचं आहे. लक्षात आलं, क्लिअर. तर तुम्हाला काय करायचंय, भारतातील खनिज केंद्रस्थान कसं आहे ते सांगून थोडक्यात सुरुवात करायची आहे. खनिज संसाधन हायलाइट करायचंय, बरोबर. मेटलर्जिकल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांना आकार देण्यामध्ये काय भूमिका त्यांनी बजावली. आणि शेवटचा जो क्वेश्चनचा आपला पार्ट आहे भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक हे तुम्हाला इथं सांगायचे आहे. चला, तर इथं तुम्हाला काय करायचंय, छोटा नागपूरचं जे पठार आहे ना त्याच्याबद्दल इथं हायलाइट करायचं आहे. ओके, याच्यामध्ये बघा छोटा नागपूर पठार ज्याला भारताचं खनिज केंद्रस्थान म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती छोटा नागपूर पठाराबद्दल आपण इतकी इन्फॉर्मेशन वाचतो, पण महत्वाचं काय आहे माहिती का, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलंय, बरोबर. तर तुम्हाला काय लिहायचंय, छोटा नागपूर पठाराबद्दल सगळीच इन्फॉर्मेशन तुम्हाला इथंच लिहायची का नाही. लक्षात घ्या, छोटा नागपूर पठाराबद्दल सगळीच इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं लिहायची नाहीये. तुम्हाला काय करायचंय, इंट्रो मध्ये थोडक्यात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायची, बरोबर. की ते कशांनी समृद्ध आहे. म्हणजे स्पेशली इथं तुम्हाला लोह खनिज, कोळसा, अभ्रक, बॉक्साईट यांचा उल्लेख तुम्हाला इथं करता आला पाहिजे. लक्षात आलं, क्लिअर. यांचा उल्लेख जो आहे ना तो इथं करता आला पाहिजे. आणि मग तुम्हाला इथे या प्रदेशाला औद्योगिक केंद्र म्हणून स्थापित करण्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. तर बघा, तर इथं तुम्हाला इंट्रो मध्ये काय लिहायचंय ते मी सांगितलं. याच्यानंतर तुम्ही छोटा नागपूर पठाराचा खनिज सोर्स जेव्हा इथं लिहायला
स्टार्ट करता, बरोबर, म्हणजे जो मेन बॉडी पार्ट तुम्ही लिहायला स्टार्ट करता ना, तेव्हा तुम्हाला इथं जसं की तुम्ही लोह खनिज मुद्दा लिहिताय, बरोबर, तर इथं नोआ मुंडी, गुवा आणि लगतच्या भागाचे जे उल्लेख आहेत ना, म्हणजे ही जी नावं आहेत ही नावं तुम्हाला इथं लिहिता आली पाहिजेत. फक्त असं लिहून चालणार नाही की छोटा नागपूरच्या पठारावरती लोह खनिज मिळतं, चालेल का? चालणार नाही, कारण तसे मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. ओके. उच्च दर्जाचे हेमेटाइट धातू स्टील उत्पादनास समर्थन देते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा. ठीक आहे. ओके, क्लिअर. कोळसा असेल तर कोळशाचा आता तुम्ही याला 1 नंबर देऊ शकता, याला 2 नंबर देऊ शकता. कोळसा छोटा नागपूर पठारावरती मिळतोय, पण तुम्हाला इथं दामोदर व्हॅली कोळसा क्षेत्र याच्यामध्ये एक्झाम्पल लिहा. झरिया, बोकारो, राणीगंज हे एक्झाम्पल जो विद्यार्थी देईल ना त्याला चांगले मार्क्स मिळतील. हे भारतातील औष्णिक ऊर्जा आणि पोलाद उद्योगांचा कणा आहे. त्याच्यानंतर मिका असेल तर कोडरमा आणि गिरिडीह किंवा गिरिडोह या ठिकाणी आढळतं, हेही तुम्ही लिहिलं पाहिजे. जागतिक स्तरावर अभ्रकाचे सर्वात मोठे उत्पादक बनतात, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगामध्ये वापरले जातात, हे तुम्ही लिहिलं पाहिजे. बॉक्साईट आणि तांबे रांची आणि गुमला जिल्हा. तर सांगायचा हेतू काय आहे माझा इथं की क्वेश्चन मध्ये जे विचारलंय, ठीक आहे, बघा दिसतंय का तुम्हाला? जस्ट एक मिनिट थांबा, दिसतंय. चला बघा, क्वेश्चन मध्ये जे विचारलंय ना तर त्याच्याबद्दल फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी आहे ना ती पण तुम्हाला इथं सांगता आली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे युरेनियम. जादूगुडा येथील युरेनियम भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला इंधन देते. हाही मुद्दा तुम्ही इथं लिहून टाका. नेक्स्ट आहे तुम्ही या क्वेश्चनशी रिलेटेड मॅप काढला पाहिजे, लक्षात घ्या, कारण मॅपची नीड पण आहे. ओके, तर छोटा इथं जसं तुम्हाला मी झूम करते, इथं बघा भारताचा आउटलाईन मॅप काढा. भारताच्या आउटलाईन मॅप मध्ये छोटा नागपूर पठार जे आहे ना ते तुम्ही काढा. इतर पण तुम्ही काढू शकता, पण क्वेश्चन तुम्हाला छोटा नागपूर पठाराबद्दल आहे आणि तिथे जी खनिज मिळतात त्याचे सिम्बॉल फक्त तुम्ही लिहून टाका. ओके, तर हे तुम्हाला मार्क्स एक्स्ट्रा मिळवण्यासाठी खूप जास्त मदत करेल. त्याच्यानंतर तुम्ही लिहा दुसरा मुद्दा आपला क्वेश्चनचा, मेटलर्जिकल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांमध्ये आकार देण्यामध्ये काय भूमिका आहे या छोटा नागपूर पठाराची. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही पोलाद उद्योग लिहा, याला मी 1 नंबर देते. प्रत्येक ह्याचं उदाहरण द्यायला विसरू नका. अल्युमिनियम उत्पादन, औष्णिक ऊर्जा निर्मिती आणि प्रत्येकाचं एक्झाम्पल लिहायला तुम्ही विसरू नका. ठीक आहे, जसं की पोलाद उद्योगाबद्दल लिहिलं इथं की लोह खनिज आणि कोळशाच्या साठ्याच्या सानिध्यात मोठ्या स्टील प्लांटची स्थापना. आता तुम्ही लिहिताय की बाबा मोठ्या स्टील प्लांटची स्थापना झाली, तर याचे एक्झाम्पल पण द्या ना. मग कोणत्या प्लांटची स्थापना झालेली आहे? जसं की जमशेदपूर मधील टाटा स्टील आहे, बोकारो आणि राऊरकेला येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, बरोबर. तर हे प्लांटचे एक्झाम्पल पण देणं, तुम्ही जे लिहिताय ना त्याचं एक्झाम्पल देणं महत्वाचं आहे. अल्युमिनियम उत्पादन आहे, मुबलक बॉक्साईट, हिंदाल्को यांसारख्या उद्योगांना आधार दिला, बरोबर. त्याच्यामुळे भारताच्या अल्युमिनियम क्षेत्राला चालना मिळाली. औष्णिक ऊर्जा निर्मिती आहे, तर इथं कोळसा या प्रदेशातील ऊर्जा औष्णिक प्रकल्पामध्ये राखून ठेवतो, हे तुम्ही लिहा. उदाहरण तुम्ही दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचं लिहू शकता, बरोबर. रोजगार निर्मिती आणि शहरीकरण, खनिज आधारित उद्योगामुळे काय झाले, जमशेदपूर, बोकारो, धनबाद शहरीकरण झाले, लोकांना रोजगार याच्यातून मिळालेले आहेत. तर क्वेश्चन मध्ये जे काही विचारले त्याचे एक्झाम्पल देऊन त्याची पुष्टी करणं खूप जास्त महत्वाचं आहे. क्वेश्चन 150 शब्दामध्ये विचारलाय का 250 शब्दामध्ये विचारलाय, हेही तुम्ही तिथं लक्षात घेतलं पाहिजे. खनिज विपुलते मागील भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक. भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक, ठीक आहे. बघा भूवैज्ञानिक घटकामध्ये तुम्ही मजबूत पाया, संरचनात्मक वैशिष्ट्ये हे 2 पॉइंट तुम्ही लिहा भूवैज्ञानिक घटकामध्ये. आता खनिज विपुलता का बरं आहे तर पाया लिहा तुम्ही इथं की प्राचीन स्फटिकांसारखे खडक आहेत ज्याच्यामध्ये आर्कियन, मेटामॉर्फिक फॉर्मेशन्स, ग्रॅनाइट, स्फटिकासारखे बेसमेंट कॉम्प्लेक्स हे तुम्ही लिहा. त्याच्यामुळे इथं संरचनात्मक फ्रेमवर्क मिळते खनिज संपत्तीसाठी. त्याच्यानंतर पठाराची भूगर्भीय रचना आहे, फ्रॅक्चरल झोन असेल, फॉल्ट लाईन असेल, फोल्डिंग असेल, या प्रक्रिया ज्या आहेत त्याचा थोडक्यात तुम्ही उल्लेख करा की का बरं तिथं खनिज विपुलता, त्याच्या पाठीमागे संरचनात्मक वैशिष्ट्ये काय आहेत.
आणि ही संरचनात्मक वैशिष्ट्ये खडकांच्या निर्मितीमध्ये जी विविध खनिजे अंतर्भूत करण्यासाठी काय करतात, आदर्श परिस्थिती बनवतात. आणि ही जी संरचनात्मक वैशिष्ट्ये आहेत ही सगळीकडेच मिळत नाहीत, जिथं छोटा नागपूर प्लॅटो आहे तिथंच मिळत आहेत. ओके, तर हा पॉइंट तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे बघा ऐतिहासिक घटक. आता ऐतिहासिक घटकामध्ये तुम्ही काय लिहू शकता की वसाहतीचा विकास, बरोबर. औद्योगिक क्रांती दरम्यान कोळसा आणि लोह खनिजाच्या ब्रिटिशांचं शोषण केलं ब्रिटिशांनी, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, इथं औद्योगिकीकरणाचा पाया घातलेला आपल्याला दिसून येतो. ओके, आणि स्वातंत्र्य उत्तर औद्योगिकीकरणामध्ये तुम्ही पंचवार्षिक योजनांनी पठारावरील संसाधनांचा फायदा घेऊन अवजड उद्योगांवर भर दिला. पायाभूत सुविधांचा विकास, त्याच्यामध्ये रेल्वे आणि पॉवर प्लांट्सचा उल्लेख तुम्ही लिहू शकता. ओके, आणि फायनली तुम्ही निष्कर्ष लिहा की छोटा नागपूरचे पठार विपुल खनिज संसाधनासह भारताच्या धातू उत्पादन विकासाचा आधारस्तंभ आहे. गोंडवाना कोळसा क्षेत्रासाठी भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये आणि टाटा स्टीलच्या स्थापनेसारख्या ऐतिहासिक उपक्रमाने औद्योगिक केंद्रामध्ये रूपांतर झाले. तथापि दीर्घकालीन फायद्यांची खात्री करण्यासाठी शाश्वत पोषण आणि न्याय्य संसाधनांची वाटणी महत्वाची आहे. तर याला म्हणतात बॅलन्स आन्सर देणं. लक्षात आलं तुमच्या की बॅलन्स आन्सर जे असतात ना ते कशा पद्धतीनं दिले जातात. तर बघा ऐतिहासिक घटक तुम्ही लिहिले इथं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही निष्कर्ष लिहिला. आता हे जे क्वेश्चन मी तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी घेते याच्यामध्ये काय काय लिहायची गरज आहे आणि हे लिहिण्यासाठी हे कंटेंट मला कोणत्या पुस्तकातून मिळेल, एकत्र मिळेल, याचा तुम्ही थोडासा इथं विचार केला पाहिजे. कारण ऍज इट इज कॉपी पेस्ट क्वेश्चन तर येणार नाहीत, पण अशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात. जेव्हा अशा पद्धतीचे क्वेश्चन येतील तेव्हा तुम्हाला तिथं उत्तर लेखन जमलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी किनारपट्टीची धूप आणि निक्षेपणाची प्रक्रिया. क्वेश्चन नीट वाचा. किनारपट्टीची धूप आणि निक्षेपणाची प्रक्रिया भूस्वरूपांचा एक विशिष्ट संच तयार करते. चर्चा करा. ठीक आहे, ओके. क्वेश्चनचे कीवर्ड्स बघा. क्वेश्चन मध्ये किनारपट्टीच्या धूप याचा उल्लेख आलेला आहे. तर धूप आणि निक्षेपण जे काय हे परिभाषित करून तुम्हाला इंट्रो द्यायचा आहे इथं, बरोबर. तटीय धूप आणि निक्षेपावर परिणाम करणारे घटक तुम्हाला आता चर्चा करा म्हणल्यावर तुम्हाला सगळेच घटक इथे घ्यायचे, बरोबर. किनारपट्टीच्या धूपाने तयार केलेल्या भूस्वरूपांचा शोध घ्यायचा आहे. किनाऱ्यावरील निक्षेपाने तयार केलेले भूरूप तुम्हाला इथं हायलाइट करायचे आहेत आणि बाकी तुम्हाला इथं योग्य निष्कर्ष द्यायचा आहे. म्हणजे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे जे भूस्वरूप वगैरे आहेत ना याच्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन असली पाहिजे, तरच तुम्ही हा 150 शब्दामधला क्वेश्चन इथं लिहू शकता. इंट्रो मध्ये काय लिहाल? इंट्रो मध्ये तुम्ही लिहाल की तटीय प्रक्रिया, धूप आणि निक्षेपण या गतिमान शक्ती आहेत. काय करतात? विविध भूस्वरूप तयार करतात आणि किनारपट्टीला आकार देतात. ठीक आहे, ओके. लाटा, भरती, ओहोटी आणि प्रवाहामुळे होणारी धूप सामग्री काढून टाकते. तेव्हा काय होतं? पाण्याद्वारे वाहून नेलेला गाळ खाली ठेवला जातो आणि त्याचा उपसा होतो. एकत्रितपणे या प्रक्रिया भूगर्भशास्त्र, हवामान का घडतात ह्या प्रक्रिया तुम्ही लिहिलं पाहिजे. भूगर्भशास्त्र, हवामान आणि मानवी क्रियाकलापांवर प्रभाव पाडणारे भिन्न किनारपट्टी लँडस्केप तयार करतात. ओके, क्लिअर. तर हे तुम्ही इंट्रो मध्ये लिहा. काय तयार करतात ते बॉडी पार्ट मध्ये लिहायचंय, कशामुळे तयार करतात ते तुम्हाला इथं लिहायचंय. ठीक आहे. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कोस्टल इरोजन अँड डिपॉझिशन अशा पद्धतीची तुम्ही एक साधी सिंपल डायग्राम काढू शकता जी इथं तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळवण्यासाठी मदत करेल. जसं की तुम्ही इथे जिओलॉजी, टायडल रेंज आहे, ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहे, वेव्ह रेंज आहे, असे जे पॉइंट्स आहेत ना हे पॉइंट्स तुम्ही इथे लिहू शकता. छोट्या मोठ्या डायग्राम अशा जर तुम्ही ऍड केल्या तर तुमचं इम्प्रेशन जे आहे ना इथं खूप चांगलं राहतं. लक्षात घ्या. किनारपट्टीच्या धुपेमुळे निर्माण झालेले भूस्वरूप. आता तुम्ही इथे लिहा की किनारपट्टीच्या धुपेमुळे निर्माण झालेले भूस्वरूप कोणते आहे. जसं की खडबडीत आणि नाट्यमय भूस्वरूप तयार होतं. क्लिप्स आणि वेवकट प्लॅटफॉर्म याच्या डायग्राम काढायची काही गरज नाहीये. लक्षात घ्या. लाटा किनारी खडकाच्या, आता हे जे तुम्ही इथे लिहिताय ना त्याचं एका वाक्यामध्ये एक्सप्लेन करा की कसे खडक तयार होतात. बरोबर. वारंवार होणारी धूप चट्टानांच्या पायथ्याशी काय करते? एक सपाट प्लॅटफॉर्म तयार करते ज्याला वेवकट प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जातं. एक्झाम्पल द्यायला विसरू नका, मार्क्स चांगले मिळतात. क्लिप्स ऑफ डोव्हर, इंग्लंड. ठीक आहे.
सागरी कमानी आणि समुद्राचे स्टॅक, तर इथं लहरी क्रियेमुळे होतं, गुहा तयार होतात. इथं पण तुम्ही एक्झाम्पल द्या, ऑस्ट्रेलियाचं एक्झाम्पल द्या, सी स्टॅकचं वगैरे. तर हे तुम्हाला भारताचा भूगोल, जगाच्या भूगोलामध्ये जिओमॉर्फॉलॉजी करताना तुम्ही हे केलं पाहिजे. खाडी तयार होतात, मऊ कठीण खडक क्षीण होतात, लुलवर्त को युकेचं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. ब्लो होल्स लिहा, लाटा पाण्याला भेगा पाडतात, बरोबर. कियामा ब्लो होल ऑस्ट्रेलिया द्या. कोस्टल डिपॉझिशन, ठीक आहे. आता डिपॉझिशन मुळे तयार केलेले भूस्वरूप जे आहे ना, ते इथं डिपॉझिशन सौम्य आहे, स्थिर आहे. याच्यावरून तुम्हाला इथं भूस्वरूपांचे प्रकार दिसून येतात. तर इथं तुम्हाला वाळू, खडे, गाळ साचून भूस्वरूप तयार होतात, बरोबर. सँडबार आणि बॅरियर बेटा, तुम्ही बॅरियर बेटांबद्दल तुम्ही लिहू शकता, बरोबर. त्याच्यानंतर बघा, हे थोडस टायपिंग मिस्टेक झालेली आहे, हे घेऊ नका, हा मुद्दा थोडासा सोडून टाका. डेल्टा, नदीच्या मुखावर निक्षेपीय वैशिष्ट्ये तयार होतात, जिथे नद्यांनी वाहून नेलेला गाळ जो आहे ना, तो संत गतीने चालणाऱ्या जलसाठ्यांना भेटतो. सुंदरबन डेल्टाचे एक्झाम्पल लिहू शकता. आणि बाकी तुम्ही लिहा की किनाऱ्यावरील धूप निक्षेपणाच्या परस्पर संवादाचा परिणाम आहे. आणि बाकी तुम्ही शाश्वत विकासाचा जो मुद्दा आहे ना, तो प्रत्येक तुमच्या निष्कर्षामध्ये आला पाहिजे. ओके, शाश्वत विकासाचा मुद्दा. तर अशा पद्धतीने हा 150 शब्दामध्ये लिहायचा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे कोरिओलिस बलाबद्दल. हा एक क्वेश्चन आहे. ओके, तर हा एक क्वेश्चन आपण घेऊया कोरिओलिस बलाचा. तर कोरिओलिस बल केवळ निर्मितीच नव्हे, तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचं वर्तन आणि वैशिष्ट्य देखील निर्धारित करण्यात मूलभूत भूमिका बजावते. ही जी कॉन्सेप्ट आहे ना कोरिओलिस बल, याच्यावरती हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कोरिओलिस बल म्हणजे काय हे माहित पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची निर्मिती, वर्तणूक, वैशिष्ट्ये आणि कोरिओलिस फोर्सची त्याच्यामध्ये भूमिका, हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि फायनली तुम्हाला निष्कर्ष काढायचे आहेत. तर क्वेश्चन किती शब्दामध्ये द्यायचा आहे? 250 शब्दामध्ये द्यायचंय, कारण कॉन्सेप्ट आहे ही, बरोबर. केवळ निर्मितीच नाही, तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचं वर्तन, म्हणजे कोरिओलिस बलामुळे फक्त उष्णकटिबंधीय चक्रीवादळ तयार होतात असं नाही, तर त्यांचं वर्तन आणि त्यांची वैशिष्ट्ये सुद्धा या कोरिओलिस बलच ठरवतं, असं इथं सांगितलंय. तर ते कसं, ते तुम्हाला विचारलंय, बरोबर. तर कोरिओलिस बल काय आहे? पृथ्वीच्या परिभ्रमणातून उद्भवणारी शक्ती आहे, ज्याच्यामुळे काय होतं, हवा जी आहे ही पाण्याच्या प्रवाहासारख्या हलक्या वस्तूंना उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, जे काय असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचं जी निर्मिती आहे, बरोबर, तर त्या निर्मितीमध्ये याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये लिहायचं आहे, बरोबर, बॉडी पार्ट मध्ये लिहायचं आहे. ओके, तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची वर्तणूक आणि वैशिष्ट्ये निर्धारित करण्यामध्ये कोणाचा मोठा रोल आहे? कोरिओलिस बलाचा मोठा रोल आहे. तर निर्मितीतली भूमिका आधी बघा. जेव्हा रोटेशनला सुरुवात होते, आपण बघितलंय की कोरिओलिस बल चक्रीवादळ तयार होण्यासाठी आवश्यक स्पिन प्रदान करतं, बरोबर, लक्षात घ्या. आणि मग इथं काय होतं, त्याच्यामुळे आपल्याला ही जी चक्रीवादळ आहेत ना, तर ही चक्रीवादळ तयार झालेली दिसून येतात. ओके, बघा. ओके, त्याच्यामुळे इथं आपल्याला हा मुद्दा लिहायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक मुद्दा लिहाल तेव्हा तिथं इथं उदाहरण लिहा तुम्ही की विषुववृत्ताजवळ 5 अक्षांशाच्या आत उष्णकटिबंधीय चक्रीवादळे तयार होतात, होत नाही, जिथं कोरिओलिस बल नगण्य असतं, बरोबर. कारण जिथं कोरिओलिस बल असेल तिथंच तुम्हाला चक्रीवादळ तयार झालेली दिसतील. ओके, चक्रीवादळ रचना आणि परिभ्रमण बघा, वाऱ्यांचं विक्षेपन. ओके, अशा पद्धतीच्या काउंटर क्लॉकवाईज आणि इथं तुम्हाला क्लॉकवाईज ह्या डायग्राम तुम्हाला काढायच्या आहेत, ज्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके, क्लिअर. चला बघा, तर कोरिओलिस इफेक्ट कमी दाबाच्या केंद्राभोवती वाऱ्यांना विचलित करतो, हे लिहा. उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या उलट दिशेमध्ये, दक्षिण गोलार्धामध्ये घड्याळाच्या दिशेमध्ये. हे जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा ही अशी डायग्राम जेव्हा तुम्ही काढाल ना, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, इथं हे ड्रॉ करणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा चक्रीवादळाची तीव्रता आणि वेगावर कसा परिणाम होतो हेही तुम्हाला लिहायचंय, बरोबर. तर आता याच्यामध्ये बघा हा जो क्वेश्चन आहे ना, पूर्णपणे कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. तर इथं वाऱ्याच्या अभिसरणाचा वेग जेव्हा तुम्ही लिहिता
तेव्हा तुम्हाला इथे लिहिता आलं पाहिजे की चक्रीवादळाच्या केंद्राभोवती फिरणारा प्रवाह टिकवून उच्च वाऱ्याचा वेग कोरिओलिस बल याच्यामुळे तयार होतो, बरोबर. किंवा ऊर्जा संतुलनावर प्रभाव आहे, कोरिओलिस इफेक्ट केंद्राभिमुख शक्तींना संतुलित करण्यास मदत करतो, बरोबर. हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर चक्रीवादळाच्या विघटनावर परिणाम, म्हणजे कुठलाही मुद्दा तुम्ही लिहा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे विघटनावर परिणाम, उष्णकटिबंधीय संक्रमण वगैरे हे आम्हाला कुठे मिळेल सगळं कंटेंट? तर हे कंटेंट तुम्हाला जी थेरीची पुस्तकं असतात ना, जी आदर्श पुस्तकं आपण म्हणतो, त्या पुस्तकामुळे तुम्हाला हे सगळे पॉइंट्स मिळतात. जसं की तुम्ही काय लिहिता इथं की चक्रीवादळाची रचना आणि परिभ्रमण आहे, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, हे जे कोरिओलिस बल आहे, कोरिओलिस बलाबद्दल तुम्हाला इच अँड एव्हरी पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन मिळेल. पण क्वेश्चनची नीड काय आहे की कोरिओलिस बलाची निर्मिती जी आहे, कोरिओलिस बल जे आहे ते उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या वर्तन आणि वैशिष्ट्य कसं निर्धारित करतं हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि हे लिहिण्यासाठी हे जे कंटेंट आहे हे तुम्हाला नामांकित लेखकांच्या पुस्तकामध्येच मिळणार आहे. म्हणून तुम्हाला इथं मी दाते सरांचं पुस्तक सजेस्ट केलं, त्याच्यानंतर मॅप रिडिंगची पुस्तकं सजेस्ट केली, भारताचा भूगोल असेल, बरोबर. फायनली तुम्ही निष्कर्षामध्ये लिहा की कोरिओलिस बल हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या निर्मिती, वर्तन आणि प्रक्षेपणासाठी निर्णायक आहे. ते प्रारंभापासून ते नष्ट होण्यापर्यंत प्रभावित करतं. आणि बाकी तुम्ही लिहा की या शक्तिशाली वादळांचं जीवनचक्र आणि वैशिष्ट्यांना कोण इथं आकार देतं, तर कोरिओलिस बलच आकार देतं. ठीक आहे, ओके. तर हे होतं आपलं जस्ट एक डेमो सेशन. तर आन्सर रायटिंग कशी सुरुवात करायची, कुठली पुस्तकं वापरायची हे मी तुम्हाला सांगितलं. बाकी तुम्ही प्रॉपर आन्सर रायटिंग प्रोग्राम जॉईन करू शकता. मी माझा नंबर पण इथे शेअर केलेला आहे. पुस्तक मागवण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तकाच्या लिंक मिळतील. ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट द्या, तिथून तुम्ही पुस्तकं मागवा. एक 8 ते 10 दिवसामध्ये पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.